आवडते थांब मी आवडतो. अहो काय बोलते हे? अगं विनयानं अर्जुननं अख्खा स्वयंपाक केलाय सगळा. मी तर फक्त ताटच उचलणार आहे. मग काय होतंय? नाही नको, मी आवडते. अगं तुला कणकणी आहे ना, तू बस जरा. असं काय बोलताय? आजवर कधी केलं नाही तुम्ही आणि आत्ताच हे. आई अहो करू द्या की, ताटच उचलतायत ना त्यांचं, मग त्याला काय होते तर. अगं कसं दिसतंय ते? इथं तर कलेक्टरनी न डायरेक्ट सासरेलाच खरकटी ताट उचलायला लावली की. काय जमाना आलाय. मला चालेल. नाही नाही, याच्या आधीच खरं मी करायला पाहिजे होतं, पण आतापासून करतो. अरे तू हे बोलतोयस ह्याच्यावर विश्वासच बसत नाही बघ माझा. या ठिकाणी सरकार मी पण मदत करणार. चला आपण आवरू. काय वया घरात काय चाललंय काय कळनाच झालंय. तुम्ही ना आता सगळ्यांनी लुगडी नेसा, लुगडी एवढंच बाकी राहिलंय. ए म्हणे नाही नाही खरंच आहे, पण बायकांनीच मनात ठरवून ठेवलंय सगळी कामं आम्हीच करणं. आणि आता जेव्हा सरकार म्हणतायत मी सगळी कामं करतो, तर म्हणी मावशी तुम्ही बाई असून त्यांना विरोध करताय. काके आपल्याला सवय नाही ना असं बघायची. पण अहो आई, ते फक्त त्यांचं ताट उचलून ठेवतायत ना, मग उचलू द्या की. अगं पण त्यांचंच नाही, आपल्या सगळ्यांचं. आई असंही आजपर्यंत सगळ्या बायकाच काम करत आल्यात ना घरात. मग हा एकदम खरं बोलली बर का आप्पी. आणि एवढ्या दिवसानं मला हे करावं असं वाटलं रे. नाही तर एरवी उठतोच की मी हात धुवून लगेच. हा चला आवरून घेऊ पटकन. नाही, थांबा. तू विनयाने केलं ना सगळं हे स्वयंपाकाचं, आता आवरणार आम्ही. हा? चला. जेवण खरंच चांगलं झालं होतं नाही? हो म्हणजे पहिल्यांदा केलेलं असं वाटलंच नाही या ठिकाणी. पहिल्यांदा कशा पाहिजे? अरे आमच्या शेतात अशा लय पार्ट्या. सगळी सिक्रेट कशाला सांगताय? शेतात कामाला पण जाऊन देणार नाही सरकार. घे आले. अरे काय कुठं होता तुम्ही? फोन करून करून दमली तरी फोन उचलला तुम्ही. अरे काय परत यायची येळ आहे वे? सरकार आजोबा, आम्ही येताना जेवलो सुद्धा आणि आईस्क्रीम पण खाल्लं. अरे वा आरुवाळा, चला आता कपडे बदलून घ्या पटकन, झोपायचंय ना, उद्या सकाळी शाळा आहे. या चल. जायचं होतं तर सांगायचं होतंस ना आधी. ताई काय झालं? तुला जायची एवढी गडबड झाली होती की तू दूध गरम करताना बघितलं सुद्धा नाहीस. नाचलं होतं ते. नाही, दूध व्यवस्थित होतं. पिऊ घरात सगळ्यांनी बघितले, नाचलं होतं ते. हा मग बरोबर आहे. आणि काय ग पियू, मी तुला 10 वेळा विचारते, पियू कुठं चालली, पियू कुठं चालली. हा मग मला का नाही सांगितलं तू? आणि हे बघ, तुला जर जमत नव्हतं ना तर मला सांगायचं, माझ्या रुपालीला मी दूध दिलं असतं तापून. मावशी तुम्ही जरा शांत बसा, भांडण लावायची कामं करू नका. ताई अहो मी जाताना दूध व्यवस्थित गरम करून गेले होते, नीट होतं ते. आपोआप नाचलं का ते? हा आता तुझ्यावर यायला लागलं तर खोटं बोलायला लागलीस तू. माझ्यासाठी नाही, माझ्या बाळासाठी पाहिजे होतं मला. कुठल्या बाळासाठी वहिनी? अरे सुजय नो, माझ्या बाळासाठी. मला माहितीये तुम्हाला माझं बाळ आवडत नाही. हो वहिनी, ते बाळ बिळ काय? ताई जाऊ दे की, सोड आता, त्यावर वाद नको. आवले छोटा विषय, आपण उगाच मोठा मुद्दा करतोय. जाऊ ते, सोडून द्या ना. हा बरोबर बोलते आप्पी. तुला नसल काम करायचंय ना तर तसं सांग, आमचं आम्ही करू. हा वहिनी, पिऊ आता इथनं पुढे घरात काम करणार नाहीये. सुजय अरे थांब, तू काय बोलतोयस? बरोबर बोलतोय मी. आणि हा, सकाळी जी गडबडीत बाहेर गेलती ना,
कारण तिचा जॉब इंटरव्ह्यू होता. आता दुधापेक्षा तेच जास्त महत्वाचं आहे ना. खरे काय? हो. आणि वहिनी, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका बरं का, कारण ती घरात काम करणारच नाही आता. सुजा अरे थोडे दिवस थांबली असती ती तर बरं झालं असतं. हे बघ आता घराला पिऊची जास्त गरज आहे. आपलीची डिलिव्हरी जवळ आली आहे आणि रुपालीची तब्येत ही अशी. पिऊची जरा मदत होईल रे घराला. मग बाई ठेवा कामाला, पण पिऊ काम करणार नाही. आई, मी तुम्हाला बोलली का आजपर्यंत कधी असं? कामवाली असल्यासारखी सगळी कामं केली घरातली मी. रुपाली थांब जरा. ताई तुम्ही खरंच शांत व्हा. अहो एवढा मोठा विषय नाहीये. जाऊ द्या, आपण आपली सगळी कामं करू. सोडा आता हा विषय. अगं आज विनयानं ना अर्जुननं स्वयंपाक केलाय, रोज कसं करायचं? म्हणून म्हणतोय ना, धुण्या भांड्याला स्वयंपाकाला बाई ठेवा. सुजा अरे काही दिवसांचा प्रश्न आहे, घराचा विचार कर. तुम्ही केला कधी माझा विचार? मी तुमचा न्या घराचा विचार करू होय आता? एक दिवस आम्ही बाहेर जेवायला गेलतो आणि 20 फोन केले आई तिला तू, आणि ते पण घरातल्या कामासाठी. सुजा अरे न सांगता गेलेलं तुम्ही. अरे म्हणून फोन करत होतो आम्ही. काळजी वाटत होती बाळा तुझी. काय सांगू नको मला. घरात स्वयंपाकाला कोण नव्हतं म्हणून तू तिला फोन करत होती. ए सुजा, ए त्यांच्याबद्दल काय बोलू नकोस. सगळं दिलं की त्यांनी तुला. आता घर जमीन पैसा आता काय जीव घेतो का? वा, आता तू मला सांगणार का माझे आईबाप माझी किती काळजी करतात ते? होय रे, इथं कोणाला किती काळजी ना कुणाची माहिती मला. तुझ्या उगाच विषय नको ना वाढूया, बास करूया ना आता. नाही काका, इथं एकाला वेगळा नाही दुसऱ्याला वेगळा नाही. हे आप्पी अर्जुन डेटवर जातात, जेवायला जातात बाहेर. त्यांना विचारतं कोण? विचारतं का? बरं ते सोडा. दादा वहिनी आणि हे दोघं चौघं गेले ते डेटवर. त्यांना विचारलं कोणी? मी तुरुंगात होतो. ही होती की घरात? हिला विचारलं कोणी? हिला काय वाटलं याचा विचार केला का कोणी? अरे तुम्ही जाऊ नका असं म्हटलंय का आम्ही कुणी? जा, पण सांगून तरी जा ना. शाळा आहे का हॉस्टेल आहे? सांगून जायला सांगून यायला. बया बया रुक्मिणी, अगं काय चाललंय हे? हा नाही, माग तर तू मला लय बोलतीस ना की म्हणे तुझ्यामुळे घरात भांडणं होत्यात, म्हणे तुझ्यामुळे घरात भांडणं होत्यात. हा आणि मग आता काय? हा आता कुणामुळे होतंय? हा मी करते का आता? सुजा तुझं का नाही ते ना? ए मावशे, बाकी ऐकतील बरं का, मी ऐकणार नाही तुझं. माझ्यामध्ये बोलायचं नाही, गप्प बसायचं. अरे सुजा पण तू गप. सुजा सुजा शांत हो, चात आराम कर. बनी नाही, मी एक गोष्ट सगळ्यांना स्पष्ट सांगतोय. मी पिऊ आता आम्ही आमचा विचार करणार आहे. सरकार, तुम्हाला तुमच्या चुका सुधारायच्या ना, मला बी तेच करायचंय. माझ्यामुळे हिने काम केलं नाही, आता ही काम करणार. आप्पी करते ना तसंच पिऊ पण करणार. आणि घरात बसायचंच असेल ना तर सगळ्यांनीच बसा. मग सुजय थांब, तू लगेच एवढं टोकाचं नको बोलूस. नाही पिऊ, त्याशिवाय कळत नाही ह्यांना कोणाला. सुजा सुजा खर्च आज जा, आराम कर. वय हा विषय वाढायच्या आत तुम्ही आज जाऊन झोपा बरं. ताई, मी तुमच्या बाबतीत कधीच असं वागणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. भाऊजी काय बोलले ते आता ऐकलंय मी सगळं. कळलं? रुपाली, रुपाली, रुपाली. भाऊजी काय म्हणले ते ऐकलंय मी, सगळं ऐकलंय मी. कळलं? अरे वा, यांच्यात तर चांगलीच भांडणं पेटल्यात. हे फक्त असंच चालू राहिलं पाहिजे. अप्पे, हा ताई, काय मदत करू का ग? अगं नाही नाही, झालंय सगळ्यावरनं. तू पण दमलीस ना का? नाही, कसली दमली आहे.
आप्पे तुला पण असं वाटतंय का ग की मी रुपाली त्यांच्या बाळाला नासलेलं दूध देईन? अजिबात नाही पिऊताई. अगं मला काय, घरात कोणालाच नाही वाटतच. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलं की ताईंना. बघ की अगं, त्यांनी असं ठरवूनच घेतलं की मी नासलेलं दूध दिलं म्हणून. हे बघ पिऊताई, ताईंची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती का नाही? त्यांच्या बाहुलीमुळेच होतंय ग हे सगळं. पण नेहमी असंच होतं, कुणाचं काही झालं, कोणी काही केलं की सुजयवरच आरोप येतो. आज माझ्यावर आला. पण अगं मी खरंच असं काही केलेलं नाहीये. मला हेच सांगायचंय सगळ्यांना. अगं पिऊताई, तुला हे सांगायची गरजच नाहीये मुळात. आम्हाला सगळ्यांना माहिती की तू असं करणार नाही. आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण पिऊताई, तुला एक स्पष्ट सांगू का, मला सुजय भाऊजींचं वागणं बोलणं नाही पटत. तोडून बोलतात ग. आता मगाशी पण कशी बोलले बघ. तुला पटलं का ते खरं सांग? हो आप्पे, ना आता दोन्ही बाजूने टिकवलं पाहिजे ना. आणि नेहमीच जर सुजयला बळीचा पगरा केला तर तो कसं सरकारांचं ऐकेल? तो कसं घरातल्या कोणाचं काही ऐकेल? अगं हो, पण ते असं तोडून बोलतायत. आप्पे, सुजय किती दिवस तुरुंगात होता, त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये होता. तू एकदा तरी मला सुजय विषयी विचारलंस का ग? पिऊताई हे बघ, आपल्या या विषयावर बोलणं झालंय आधी. आप्पे हे बघ, आता घरात जे काय झालं ना ते सुजयमुळे नाही, सरकारांच्या चुकीमुळे झालंय. आणि तरीही तू सरकारांना काहीच बोलत नाहीयेस, असं का? अगं असं काही नाहीये पिऊताई, खरंच. आप्पे, तुला सरकारांविषयी काही वेगळं माहिती आहे का? अर्जुनच्या आईच्या मृत्यूला एक प्रकारे मीच कारणीभूत आहे. पिऊताई, अगं तू काय बोलतेयस? असं काही नाहीये, खरंच. आप्पे, मी तुला आज ओळखत नाही, मी तुला खूप आधीपासून ओळखते. जोपर्यंत तू मला खरं सांगत नाहीस ना, तोपर्यंत आपण या विषयावर बोलायला नको. आणि हा, मी याआधी तुझी मैत्रीण होते, मी आत्ता पण तुझी मैत्रीण आहे आणि मी कायम अशीच राहील. पण जेव्हा घरातल्यांचा आणि सुजयचा मुद्दा येईल तेव्हा मी सुजयच्या बाजूने असेल, कारण मला त्याचं पटतंय. जाते मी, जाऊन झोपते. तू पण आवर लवकर, आराम कर. हां, काय झालं? काय बोलून घेतलं मला? माझं काम होतं तुझ्याकडे. तर काय काम होतं? मगाशी जे बोललास ते. हे बघा, तीच माझी ठाम मत आहेत आणि मी तसाच वागणार आहे. तुझ्या माझ्यावरचा राग अख्ख्या घरावर काढू नकोस. फक्त तुमच्यावर नाही, सगळ्यांवर राग आहे माझा. सगळ्यांनी मिळून मला खुनी ठरवलं होतं ना. तुझ्या जाऊ दे ना, आता ते सोडून देऊ ना आपण सगळं. काय काय सोडून द्यायचं? तुम्ही हकलून दिलं ते, तुरुंगात टाकलं ते, का विष घातलं ते? सुजा, हे बघ, तुझ्या पण चुका होत्या. 4 महिने मला तू डांबून घातलं होतंस म्हणून विष घातलं होतं वय. आता उकरून काय साध्य करणार आहेस? वादालाच तोंड फुटणार ना, भांडणच होणार ना सगळी. म्हणूनच तुमच्या कुणाच्याच नादाला लागायचं नाही असं ठरवलंय मी. अरे एकाच घरात राहून असं असं वागून कसं चालेल सुजा? जरा थांबा, या घरात राहणारच नाही मी. म्हणजे? मी, पिऊ आणि आरू घर सोडून जाणार आहे. आणि मी हे तुम्हाला क्लिअर सांगतोय बरं का. सुजा, हे बघ, असं करू नकोस. अरे इतकी वर्ष झालं आपलं सगळं घरी एकत्र आहे. हो एकत्र. हे एकत्र कुटुंब असलं का सांगूच नका तुम्ही मला. एकत्र म्हणे एकत्र. ते आत्याला किती वर्ष डांबून घातलं होतं तुम्ही? बाहेरच येऊ दिलं नव्हतं ना. आपल्याच घरात तुम्ही विनू काकाला नोकरासारखं वागवलं होतं. दादाचंही तसंच. आणि माझं वेगळं काय सांगायलाच नको ना. तुमच्याच घरात तुम्ही 2 लग्न करून आलात. एकत्र कुटुंब म्हणे. तुला हे माहितीये ना आता सगळं, मग कशाला पाडा वाचून दाखवतोस माझ्या पुढं? म्हणून तर मला सोडून जायचंय घर. आणि त्यावेळी मला कसलीच नाटकं नकोत बरं का, आधीच सांगतोय मी. तुझ्याशी ना बोलून काही फायदाच नाही. कळलं ना तुम्हाला? परत महिना आधार लागू नका. मग कसं समजवावं या पोराला काही कळानं झालंय. तुला आराम मिळावा, रेस्ट मिळावी चांगली मस्त म्हणून म्हणलं रजा घे तू. घरातल्या सगळ्या कामाचा लोड तुझ्यावरच पडलाय. काय अर्थ आहे? अर्जुन, त्याचं काही नाही एवढं. अरे तू आहेस की मदतीला, बाबा आहेत. कसला जुगाड करतोस रे तू? मला खरंच असं वाटलं तू गोल गोल चपात्या बनवतोयस आणि पाहतीये तर तू त्या ताटलीने आकार देत होतास त्याला. आपली तुझं नेहमीच आहे. काय घरात काय झालं असेल, काय सिरियस झालं असेल, घरातला काय विषय असेल ना, तू मुद्दाम असं वागतेस. त्यानं काय झालंच नाही है ना अर्जुन. पण यावेळी खरंच काही झालं नाही. हे बघ, आता मी सुट्टी घेतली, मला लगेच त्याची मानवणार नाही रे. मी रोज उठून कामाला जात होते का नाही. आता घरातली कामं केली ना तर माझं खरंच मन रमेल.
आणि माझ्यासाठी आणि बाळासाठी तेच बेस्ट असेल. आपे हे बघ, आपला हा वेळ घरातल्या वादात वाया जावा असं मला नाही वाटत. अर्जुन, आपल्या घरातली आपली माणसं आहेत ती जर चुकली तर आपण सोडून देतो का? नाही ना. आपण त्यांना समजवतो का नाही? मग आपल्या माणसांना समजवताना वेळ वाया नाही. ही गोष्ट आपल्या घरातल्या लोकांना लागूच होत नाही. अरे त्यांच्या पुढे डोकं आपटा, त्यांना समजणारच नाही अर्थ या गोष्टी. मग आता तुझी काय इच्छा आहे? आपे बघ, तुला रजा घे मी का म्हणलं होतं, कारण तुला आरामाला वेळ मिळेल, आपल्या दोघांना एकमेकांना वेळ देता येईल, आपल्या दोघांना बाळाला वेळ देता येईल. घरातलं वातावरण जर असंच राहिलं ना तर मग काय, मलाच कळाना काय बोलायचं आता. बरं, मग आपण एक काम करूया. आपल्याला बाळाला वेळ द्यायचंय का नाही? मग आपण बाळाला बाहेर फिरायला घेऊन जायचं. आपे अगं खरंच जाऊ की, खरंच जाऊ आपण. चालतंय. बघते बघ, ही गोष्ट ना घरच्यांना सांगून जाऊ. काय माहितीये का, ह्यांना वादाला नवीन विषय मिळेल नाही तर. बर. काय मग बाळूबा, उद्या जायचं ना मस्त फिरायला? बाळ आईबाबांसोबत फिरायला जाणार आहे बरं का उद्या. आपे ठरलं मग. उद्या तू, मी आणि आपलं बाळ या घरातल्यांपासून, घरच्या विषयांपासून, सगळ्या वादांपासून मस्त लांब फिरायला जायचं. चालेल. आपे, तुला हे सगळं बघून काय आठवतंय का ग? म्हणजे बघ ना, हे वातावरण सगळं आणि नदी, हा पूल, हे खडक आणि मंदिर विंदिर माग. नाही नाही, आपण या आधी कधी अशा ठिकाणी गेलो होतो का? हा म्हणजे तुला काहीच आठवण का? बघ ना, नदीचं पाणी बघ, तुला काहीतरी आठवण. नाही नाही, मला नाही आठवते. बाळोबा, बघितलं का तुमच्या आईचं डोकं? बाकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, हे मुद्द्याचं लक्षात राहणार. हे बघ, हे बघ, हे बघ. त्या नदीत एक पोरगा दिसतोय का? पोहत येतोय बघ रात्रीचं. पोरगा पोहत येतोय रात्रीचा? आणि ती बघ ती पोरगी, ती बसलेली दिसली का? पोरगी स्वतःच्याच लग्नातनं पळून आलेली. पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे, काहीच माहित नाही. बापाने 4 पैसे पदराला बांधून दिले आणि तिनं मंडप सोडला. माफ कर, या मंगल प्रसंगी तुला आशीर्वाद द्यायचे होते. तुझं लग्न मोडवून सांगायला हा संकल्प डोळे एक नंबरचा नीच माणूस, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. सगळं आठवतं तुला? अर्जुन, मला सगळं आठवतं. एक अनेक क्षण आठवतो. अरे त्या दिवशी आयुष्याला कलाटणी मिळाली होती अर्जुन. तो दिवस कसा काय विसरेल? खरंच आपले त्या दिवशी आपलं अख्खं आयुष्य बदलून गेलं, आणि तसंच आज आपलं आयुष्य बदलणार. म्हणजे तुझं, माझं आणि आपल्या बाळाचं. म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. अर्जुन, पण खरंच खूप छान वाटलं. केवढी भारी जागा आहे बघ ही. आवडली तुला? मग लय आवडली. आणि अर्जुन, तुला एक सांगू का, आपण अशा ठिकाणी ना कायम जात राहिलो पाहिजे. का असं? आपल्याला आपल्या नात्याची किंमत कळते, आपल्याला सगळं आठवत राहतं. आपली तुला खरं सांगू का, तुला इकडे घेऊन येण्यामागं माझा अजून एक उद्देश होता. काय? हेच ग, आपल्या घरातलं वातावरण, रोज तेच तेच भांडणं, कटकटी, वाद मला नको झालं होतं. माहिती आहे, मला असं वाटत होतं की आपल्याला, म्हणजे तुला, मला, आपल्या बाळाला आहे ना शांत वेळ मिळावा, एकांत, निवांत. आणि असं वाटलं की देवाला पण सांगावं, देवा वाचणार आहे आता,
तेवढं झालं तेवढं झालं, ठीक आहे. पण आता इथून पुढे सगळं चांगलं होऊ दे. म्हणजे बाकी काय नाही, ठीकठाक तरी होऊ दे. सगळं चांगलं होईल, तू नको काळजी करू. आपल्या असं कसं म्हणते काळजी करू नको? बघ ना, डिलिव्हरी तोंडावर आली ती. बरं चला, आपण हे सगळं देवाला सांगूया. चला.